आता 2 वेळेस पाहुण्यानं मला उचकून दिलं तर पण शेवटला आता पुरीच्याच घरी जावं. बाई कमळे, ए कमळे, कमळे. भाई नाना, हां नाना तुम्ही डबल आले? हां. काय नाना, तुम्हाला कळत कसं नाही? मग आता काय करू, कुठं राहू मग मी? कुठे राहू म्हणजे? तूच सांग बरं. अहो ते ताईकडे जायचं असतं ना तुम्ही. अगं. 6 महिने ते 6 महिने म्हणता 8 महिने काढले नाना तुम्ही अगं, इथं. काय झालं, ताई काय जायलाय ना, ताई किती लांब राहते, मला एवढं गाड्या गोड्या उमजती नाही. हां तुम्हाला बस स्टँड वापस भारी आले गेलं मावा हे. पण तोल घर कसं मला पायवटी पडून जाईल ना ग. नाना तुम्ही ना मला नांदूच देणार नाही. का बरं, काय बिलकुल होतं? नांदू देणार नाही तुम्ही मला. ते पाहुणं माहित नाही ना तुम्हाला कसं आहे तर. काय- हा? काय किती म्हणताय? रात्रंदिवस दिवस मला टोमणे देतो, बाप एवढं खातो, तर बाप तेवढं खातो. हा त्या बाप माहिती का चड्डीत हाकतो, काय इथे ते? बेडका थुकतो, तिथे बेडका थुकतो, किती नसनस करतात. हा? मग आता कुठं नाना जसे राहू? तुम्ही माझं आले ना तसे आमचे 2 शब्द प्रेमाचे नाहीये. अहो पण मी कुठं राहू सांग बरं. आता मला जर मुलगा असता तर मुलाच्याच दारात राहिला असतो. बाप आहे ना लेकीच्या संसारासाठी काय बी करतो, पण तुम्ही ना उठले सुटले इथंच. आता मी काय नाही केलं तुमच्या संसारासाठी, काय नाही दिलं तुम्हाला. होता तो परत देतच राहिलो तुम्हाला. अहो, नाना, आणि कोणी- तुम्हाला आता मला वास यायला लागला का? हा? वाचायचा विषय नाही नाना. कोणी लोकांच्या लेकीचं- पुरे बापासाठी काय करते आणि तू काय बनून राहिली? लोकांच्या पोरी हा? नाना माहिती का, बाप आहे ना लेकीच्या घरी पाणी बी पित नाही. तुम्ही 8 महिन्यापासून इथंच आहे. पण मग आता मला दुसरा आधार असणार ना, 2च पुरी ना. मग तिच्या म्हणून जवळ तर बी मग- राहायचं ना दर्शक. आता तिच्या नवऱ्या कसं आहे, बाहेर सर्व्हिसला आहे. तिची इथं काय कमी आहे? काय कमी नाना? बरं बाई, आता बाई एवढे राहू दे, महिना 2 महिने. मग नंतर वाटलं तिला फोन करून बोलून घेतो वाटलं नाना सर. तुम्ही पहिलेच 8 महिने काढले इथं. ते माणूस तर मला जिद्द ठेसा करा ना. उभं राहा ना ग, उभं राहा ना. नाना तुम्ही मला बाकीचं काय सांगू नका. पाणी गिनी पिऊन जा बरं तुम्ही. तुम्हाला पाणी आणते मी, पाणी पिऊन जा आता तुम्ही. पण थांबू नका तुम्ही तर इथं. संध्याकाळच्या टायमाला कुठं जाऊ सांग. तुमचं जवळ आलं ना नाना, मग काहीच खरं नाही. काय नाही म्हणणार, आवर जाऊ यावर पाहुणे काय म्हणून राहिले पाहुणे. हो राम राम इथे दारात घाल नको. जावई, राम राम. हो जावई, हो जावई, मग आता मी काय करू तुम्ही सांगा बरं. हा? काय करू मी? जावई, राम राम. खाते सुद्धा खात इतकं खवट पाहते तर झोपणे रातभर. आहे. हा? पाहिलं का नाना, पाहिलं? हा? आता म्हाताराच माणूस आहे. तुम्ही तर पक्के माझा संसारच उठले नाना. मामा तुम्ही गेले तरी चालेल. काय तुमच्या हातून कुठे जगो पैसे राहिले? पण आता मी काय लपलोय का जावई? हा? काय आहे ना मला मारा चांगलं- फुकाटे जवायच्या दारात हिंडायचं काम झालंय मला. गेलं तुमच्या वाचून काय राहिलं एवढं? आहे. हं? तुम्ही वर काय पाहिजे हो मामा? पता का माझ्या हातात नाही ना हो. जेव्हा दोरी तुटेल तेव्हाच जाईल मी. हा येतं सांभाळा. मग आता काय करत्या? अहो नाना हाय ना बाई ना हाय ना, तिच्याकडे जा ना तुम्ही. हाय तर सांभाळा म्हणता. बरं का हो? हा. 4 दिवस तिकडे 4 दिवस तिकडे राहत. आता 6 महिने झाले तुम्ही घर सोडायला राजे नाही. काय हाय का नाही तुम्हाला? हो काय तुम्हाला काय त्रास देतो का मी? ते 2 बिघे नावावर कोणत्या तर मत नाही, ते महापोराला लागेल. काच पोरस्वर मला 2च मुली फक्त जावई. त्या पूर्व जीव लागतो ना. तिच्या काय कायचा जीव लागतो. तिनं मला नेलं, उठबसकार केला, सांभाळलं तर दुगेला मी सारखं करून देईल. काय नाही का हा? तुम्ही ना त्याच्यावर जापट खाऊन जाणार आहे आमची. नाही हो, काय लागत बा एका जीवाला. फार 12 वाजता जेवतो, 12 वाजता जेवतो आणि संध्याकाळी तुमच्या बरोबर जेवतो बस. बरं तुम्ही त्याची गेले तरी लिहून राग गेलो होतो पण आता तिला कोणाचे राहू घरी गावात सांगा. बीट मागून खा दिले. अहो कस काय वाटत सांगा बरं. हा? जिला यावं असेल म्हणलो त्याला मिरचवणी म्या बीक मागावा. आता बुळखाट्यात पळाला पाहिजे. बुळखाट्यात देव ऐका ना जावे, म्या बीक मागावा महापुरीला. तुम्हाला किती खाली पाहावं लागेल. लोक काय म्हणतील तुम्हाला? काय नाही आम्ही सांगू त्याला हा? वाडीचा काय लागत ती हा. शिळपाक वाडीचा. आहे. एकीकडे बाप आणि एकीकडे संसार. लोक म्हणजे कार्य त्याला मोठ्या घरी दिल्या हा. तरी त्याला बाप सांभाळायला. हा? मग तवा घर जावं ठेवायचं ना. तवा तर म्हण नाही नका नका. अहो आता घर जावं ठेवला असता तर तुमची ती इकडली इष्टेक ती इष्टेक कुठं गेली असते का वाया? चालली का कुठं? तिथे घरी आम्हाला करू दे आमचा परपंच. अहो करा ना, मी का तुमचे हात धरले? रात आले खा करतो लय खोक. नाही मी बाहेर झोपते बाई बाहेर. आज आज डुशी तू झोपले का? जावाय झोपले. इकडे बाहेर झोपल मी आता. हा
तुम्ही मध्ये झोपा मी बाहेर झोपाल. काय बाहेर झोपायचं काय झोपायचं मामा. चांगलंय का नाण्यात सांगा बरं, जवाई काढून देऊ राहिले तुम्हाला घराबाहेर. हा मामा तुम्हाला सांगतो तुम्ही पाठवाक्याच्या वर गेले आता काय सांगायचं. अहो बाबा लहान पोर म्हातार माणूस सारखंच होते मग आता काय करते जावं थोड्या दिवस आहे नाही, मी. नाही, लहान पोर मांडीव हागत आणि तुम्ही वदडत हागत तिला तेच काम आहे तो आज. हिनं काय केलं ते मागच्या मला ते कोळदाई शेवगुळे केले. अहो गेला मा कोटा फुटला. अशी का मजा झाली. मागून मोर फुटला असताना मामा तुम्ही टपकन वर गेले. हा पुढून फुटायला लागत होता हा तो मागून फुटला. हा जा ना एखादी चालू गाडी खाली जा ना म्हणजे कशी आम्हाला 5-50 लाख रुपये भेटतील. असं करा तुमच्या हाताने लुटी द्या का. हा अहो काय बोल राहिले तुम्ही. जावं असं काय बोला त्या हं? मारू नका जेवढं हो, खायला मारू. तेवढं वसूल होते पैसे. काय करू नाना तुम्ही सांगा बरं. मी जाय तुम्ही का? काऊन नाही जाते ताईच्या घरी. स्वयंपाक कर वय स्वयंपाक कर वय काय नाही साहेब बघायला स्वयंपाक कर कमळे काय नाही आम्ही जेवून खाऊन बसली. मामा तुम्ही नाही का लोड घेऊ. भूक लागली का तुम्हाला. चहा कर ना चहा चहा करू. चहा काय नका करू बस. वय वय साखर आहे आणून वय. थोडी द्यावा काय नाही म्हणायचं काम जावायचं वय. तू जायचं खरं तू नाही कर. हो करू जरा जावायच्या. अहो दरवाजा लावून घेतलाय बाबा. नाही नाही घोटभर करते चहा द्यायला. अहो, कप भरच करते. तुमच्यामुळं बी दरवाजे बंद व्हायला बसली मी. तुला राहत वाटत राहिले तुझ्या त्या बापा तिकडं तोय कर वाटोळ. पाहिलं का. पाहुणा येतोय ना. 6 महिन्यात मला तर असं वाटू राहिले मीच जाऊ का कुठे निघून आता. देशील तर देवा चांगल्या वाटलं म्हणजे हाय नाही या ना हिड देवा खाया. देवा देशील तर चांगल्या हाताने दे जाय. यार जमाने नको देत जाऊ रे बाबा. हप्पू काट मला एखादा चटकले मग मटण आणा मासे आणा अंडे आणा. मला असा एखादा मुलगा दिला असता. मला भाज्याने आवडती मला वरण नाही खात. तर मी मग भाऊ काय- असं तर कशाला आले असते ते इथं. तुम्ही बी तर थोडंफार बी सहन करत नाही. काय जरा हात पाय आकडून घेतली काढायचा भाऊ एखादा. मला भाऊ असं तर कशाला तर पडले असते का ते इथं. तिथंच राहिले असते ते. आला तुमचे तोंड पाहायला आला असतो. मग तो नवऱ्याचा केला तर काल वखत पडल्याची त्याला. देवाने लय गलती केली. मला बाईची जातीत घडवलं. हा पोरग जरा असते ना मी बाबाची हालच नसते करू दिले. कवती केला आले बोलती तिला मला घेऊन जाय मी तिला देणार तिला सोडणार आहे का. अहो तुमचं बाप जित्ता जर असतं तुम्ही आवाज केला असतं का. मी जीव नसता लावला तुमच्या बापाला. आपल्या बोकांडी ती आहे आयता इसा गेला तिकडे ही आयता घेईन ती एवढं कमी नाही तुम्हाला आहे ना जावं फक्त ईशाचं पडलं बस. फक्त कवाय मरायला ना कवाय ईशा भेटेल. फोन कर तिला आणि घेऊन जाय फक्त तो नवरा आहे ना फक्त ईशासाठी. हा तुमचं बी चुकतं ना नाना. पटकन नावावर करून द्यायचं. कसं खाऊ नाही घालत तुम्ही पाहते ना. तुम्ही काय वर घेऊन जाणार आहे का. राहिला महिना 2 महिने इकडे महिना 2 महिने तिकडे तिकडे ते लिखक जातच नाही उठला का इकडे उठला का इकडे उठला. अहो ती तर ती किती लांब राहती. जायचं ना. मला गाडीत गोडा उमजत नाही. काय बसून देतो हा? गाडीमध्ये जा. नाना जाऊ द्या मी तुम्हाला गाडीत बसून देते. चला बरं नको बाई नको तुम्हाला नेऊन घालते ना मी. धर असं म्हणते. फोन कर त्या कौतिका बहिणी तुला. नाही तिला फोन करून बोलून घेते. हा करू नका मामाला. हॅलो ताई. काय ग अगं कुठे आहे तू. कुठे येणारच होती तुझ्याकडे यायचं होतं मला. अगं ये ना ग लवकर. माहितीये का बाबामुळे वाद चालू आहे अगं माझ्या नवऱ्याचे आणि माझे. रस्त्यानं येते, मला ते कळलं मला थोडस म्हणजे तुला माहितीये का 6 महिने आपण वाटून घेतले होते ना ग. आता 8 महिने झाले. अगं मग राहू दे ना एखादा 2 महिने मागच्याच मी माझ्याकडे राहिलो. नको नको अगं ऐक ना तसं काय बोलूच नको तू पहिले निघून ये. हा येते लवकर ये जरा. हा येणारच आहे. हा येते काय येते म्हणली? येते काय म्हणले ते येते. येते का. हो हे घ्या. येते ना. हो हा जाय नाही हा गेला ना टपकन काम मोकळं. जायचीच वाट पाहते. जवायची गोष्ट जायची राहते कवा मरल कवा हिस्सा भेटेल. काय ना या कमळीचं काय झालंय काय माहिती. कमळीपेक्षा त्या पाहुण्याचं जास्त डोकं हे झालेलं आहे. हां काय स्वतःचा बाप राहिला असं केलं असं का यांनी. हां किती वेळा फोन करते मला फार वैतागून सोडलंय तिने. हां जरासं पण हे ऐका नाही कामं धंदे सोडून यांच्या मागं पळायचं का. हां काय म्हणजे ना आज आहे ना आज काय ते फायनलच करू दे मला. लय वैतागावलं हिने आता. कुठे गेले काय नाही. राम राम पाहुणे राम राम. कस काय
बरं आहे बरं आहे. बरं आहे ना हा. ओळखलं का मला नाही सामा येतो ना मी इथे शेजार नाही राहत का हा. हा यायच्या शेजारी राहतो. मग तुमची तर वजन तर ऐकली तुम्ही गेले म्हणून कुठं गेलते ना जसे गावाला नाही नाही गावी गेलतो मावाल्या हा मग परत आलो यांच्याकडे. कोण नाही ना तिकडं पण ये का ते नीट देईन ते नाही आयला पाहून तुम्ही चुकीच ठिकाणी फसले हो हा. अहो लय फारशाळ माणूस आहे तर काय करत्या पाहुणे बघा आता पोरगी देईल त्यांना हा आणि एक पोरगी इकडे देईल हा ती पोरगी लय चांगली मावाली हा ना जावाय इतका भारी माणूस मग ही केला. बहिणी कशी काय अहो हा माणूस नुसता ये त्या बायकोला खांड फासूळ आहे खांड फासूळ हा. अहो येतं काही नाही तर तुमच्या हात नाही उचलला एक बैल होतं बैल हा. तो नुसता बसायचा नागराला अहो या माणसाने त्याचं कंबर मोडून टाकले अरे बाप या टोल्यामध्ये म्हणलं त्याला जर राग बीग जर आला ना तुमची एका दिवशी काय करेल काही सांगता येत नाही नाही पण आता ते कसं आहे मला सारखं म्हणतो तुम्ही पहिले येऊन गेले. नाही तुम्हाला म्हणतो ना तुम्ही खरंच काढता पाहिजे इथून खरंच का हा जे एका दिवशी जर बिघडला ना तुमचं कंबर मोडून टाकील तुम्हाला तुमचे जायचे वांदे होतील तो नुसता म्हणतो इस्टेक नाव कर हा तो इस्टेटच घ्या अहो ती इस्टेट मुळेच थांबेल तो तुम्ही एकदा इस्टेट नावावरती केलं तर तुमच्या कंबर मोडलं समजायचं पण लय खोडीचा पाहुणा कोण म्हणजे अहो अजून तर काही नाही त्याचं आलं आणि त्याचं भाऊ आहे ना हा. भाऊ मारून टाकील घे ना हा इस्टेक पाहिजे इस्टेट पाहिजे हे बाबा देवा कोण आबू द्या हा आणि तो काय केलं माहिती मला दोन-तीन वेळेस काढून का दिलं. कागदपत्र बनवून आणलं तुमचा अंगठा आहे सामा काय ना हा, काही नाही त्याला सांगत होतो म्हणलं शिरपतराव स्वभाव लय भारी बा असं चांगलं हा ना स्वभाव लय भारी आहे मित्राला फोन करायचा हा हॅलो त्यावर कोय तर देतो मला कोय ते तुझा खराब झाला का तुझं कोयता खराब झाला हा बोटला तसं हा का काहीतरी गडबड दिसते का चारा तोड्यात असेल हा चारा चारा मका ते मकाची कणस आहे ना जाड कणस आहे त्यांची आले या कराटे शिपला झाला पाहिजे आता घसून नको आहे चांगला बरं येऊ का मग मी थांबा ना हा माही पोर येऊ राहिली ती नाही नाही तिला येऊच थांबा ना अहो नाही नाही हो थांबा ना वाईट राहिला तो मग तेच तो कोयता थांबा ना तुम्ही नाही येतो ना मी तो मी येतो हाय मी हा तो जेलात कोयता त्या कराटे शिपला उडाला पाहिजे बर चल ये घेऊन संध्याकाळी 8-9 वाजता घेऊन येऊ शिरपतराव येऊ पाहून जाते कोयता पाहते हा नाही 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 पाहिले मी पाहिले कोणचा तो पाहुणे येतो शिर जातो बघ मी आले का जातो मी उद्या नाही दिसताय मामा उद्या नाही दिसताय हा ते जायचं ना त्याला माही पोर येऊ राहिली ना 10 वर्ष जातात मामा फोटो दिसत मला डास बदली डास मला मागचा नाही आठवण दवाखान्यात जा बघा मामा तुम्ही ना 7 दिवसांना आता फोटो मध्ये दिसा फोटो मध्ये मोबाईल मध्ये का मग मापुरी काय ना मोठा मोबाईल ती काढी मोबाईल फोटो चालेल ती येऊ राहिली जावाय ही कुठे गेली काय कामात असेल काही तुम्ही बसा ना जावाय खाली काय हो? चहा कर ना का कांबळे हो हो चहा चहा पार आणि 2-4 बारदाने पाहून ठेव आपल्याला कशाला लागत आहे बारदाने वांगे तोडले का बारदाने आता काय भरायचं तिच्यात काय भरायचं तुला काय करू तुला काय करायचं ते मोठे गोष्ट नाही करायचं वांगे बारदाण्याचे बुस भरायचं आहे का नाही ते काय बी भरून ठेवत असता हा मग त्याचं बरोबर काय भरोसा नाही. गोरा डोरायला ते कोणाचा उशीर किती उशीर झाला अजून कोणता? डोरायला बुस भरीत असं गणपती नाही किंवा बारदामध्ये गुंडाळा हा म्हणून म्हटलं काय भरायचं काय करायचं मग काय तर सांगितलं काय आता ते आली ताई आली का बाई हा आले ना बरं झाली बाई तू दार का लावून बसले कवाची वाट पाहतोय काय झालं का बरं रडत आहे मला पहिले इडू घेऊ चहा हा ना घ्यायला नाही तापत इडा नको का ग नको ग अगं बरं तो सासरा नाही बाप आहे बाप हा पार तू बापाला सगळं कोपळ करून सोडलं काय अहो ताई मी ना म्हणायची आहे का जे पाहिलं ते मलाच बोलता जेव्हा तो जीव तुटत तसं माझी जीव तुटत नसेल का का पाहुणे हा काय अहो काही वाटायला पाहिजे ना काय फुकट खाते का हा खाऊन द्यायची दिवस फुकट खाते त्यांचं आज शेवट आहे त्यांचं ना हा अहो घेत्या बी तेवढं त्यांच्याकडून गच्च गच्च मग काय दिलं काहीच नाही दिलं हा आलेला पैसा तर त्यांचा घेत्या ना पेन्शन आहे ना त्यांची थोडीफार तेवढं झालं दवाखान्यात लागलं फोक का दवाखाना लावती दवाखाना लाका पैसा पुर राहिले मी बरबाट खातो भोगच्या भोग पीक येतो त्याचं काय मग फेकले ना
हा पार तुमच्या तोंडातच गेले हा तोंडात गेली बर का, तोंडातच गेले. एवढं- शरम वाटते का बाहेर बसून दार लावून बसले? मी काय होतो एवढी आईनीची तर घेऊन जावा बाबा. जाणारच आहे ना घेऊन, जा घेऊन. घेऊनच जाणार आहे ना. आता पाठवणार बी नाही, 6 महिने नको न काही नको. हा तुला नवऱ्याला बोलता नाही येत का? काय बोलू तू? हा सांग बरं. मुख घेऊन बसती का तू बी? हा ती तशीच नवऱ्यावानी झाली ग, तिला अजिबात मायाने राहिली. कशी काय राहील? ते पाय ना हा पावरा होतो तुमचा बाप असत असंच केलं असतं का स्वतःच्या बापाला? काजल पावरा म्हणतो कवा मारशाल तुम्ही? हा तेवढंच वाट पहा ना मारायची. मी आजचे दिवस पाय तुझ्या एवढं जड झालंय. तुम्ही बी जाणार आहे एक दिवस सरणावर आज जात. आवा का मुके मारा हा. त्याचा उद्या फुटलो तर दिसन तुला कोणी अमर रोनी पाटायला येत नाही वाटायला एवढं. आवरा तुमचं तोंड किती तो बटबट बाई बटबट त्याच्या शेजारचा माणूस आलता. हा. बरं कधी आले पाहुणे म्हटलं आत्ताच आलोय. ते बरं काल यायची इकडं बरं ते पाहुणे तुमचं जावले अवघड बरं. काय अवघड आहे का हवाय कायची? त्याच्या भावाला त्याला हा? मारून टाकेल इस्टेकीसाठी. अवकाच काय हे फक्त हवा भरायचे काम आहे. बाबा तुम्ही उकळ्या पुकळ्या त्या कशाला पाहुण्यात करता? एकच बरं कोय तार बरं कोणाला तरी फोन काढा केला. ना कोयता मी आले काढा नाही बापाला मारा. अहो ताई त्याला कुठं मारणार आहे ते? त्याला मारायचं असं 2 महिने सांभाळलं असतं का? हा तू नको सांभाळे ना. बोलू- तू नको बोलू ग. कसं सांभाळा मला माहितीये. भाऊ तोंड पाहिलं नाही यार आता एवढं पुढं. हा. लाजा वाटायला पाहिजे लाजा. हा तुमचा बाप असा असताना तो कोयताच घेतला असता आणि तुकडे करून गोणीतच भरले असते. हा, तोंड पाहिलं सुद्धा एवढं लोक मेले हो. बाबा तुम्ही बी मला हा. काय समजू राहिले का? हो. मी संसार पाहू का तुमचं पाहू सांगा तू बरं. संसारच पाय आता. ए तू जाय गाडीच्या बापा मागेच तुमच्याकडेच राहू द्या तिला. बापा माग घालवी त्या. मामा हा मामा लिहा निघणारच आहे निघायचंच आहे जागा खाली करा करायचीच आहे. पाच राहिली ती हा तुझं शिवूनच घ्यायले तू. हा बरं का? मटण खातो कुठं पाय तो नवरा पारा अरे तुरे बोलावर पाळी आली. जाऊ दे बाई चाल नको बोलू लई. काय माणसं आहे त्याचा? हाय हाय चाल ग बाई चाल. खिळ खुर्सो पाणी टाक मला बसायची हा घे तू म्हणते सांगते तू शिवूनच बसेले. तुझं शिवलेलेच म्हणून वास नाही आहेत कशाचा. बाई, आले का आता मामा आले का या पाहुण्याला अजिबात माणूस केली राहिली व तवर घेतलं वैचून. थांबा थांबा प्रत्येकाचे दिवस राहतात त्याचे बी येतील. हा आम्ही नाही तेवढी दिल्ली दूर नाहीये जास्त. वास यायला बरं लागला का? आता वास यायला लागला पाहुण्याला मावाला. येईल ना तुम्ही लिहा त्या का तू नवऱ्याला सांग बरं का नाही तर मी बाय तू नवरा बिरा काही पाहणार नाही. आता चाललंय ना. हा. तुम्ही काय रिकामी वाद घालता हो? मी पाहणार नाही. हा कोण आहे पाहुणा आहे का ताऊन आहे? ते जाऊ दे. तुला हा. काय माहिती? मी मटण आणलं ती शिजत टाकायचं ना मटण वाचला तोड हाडकं तोड होय हा. तोड तोडशील रे परत- त्या जबड्यामध्ये दात आहे तोरच तोडशील तू. का परत म्हणा आज थांबवती नको मी मस्त त्याला 4-4 किलो करून खाऊ घालते आता. काही घाल. रोज घालील मटण काही अंडे घाल, घाल. त्या मटणावर नाही पडेले. त्याला डोकरा चाल आका कवर येड्याच्या माग लागत याला नाही, तोडू चाल. दे. हा याच्या मसनात गावऱ्या जाईपर्यंत तोड. चाल आता मी यायच्या येणारच तू नाही आका. पण आता तू तिकडेच राय आमच्याकडे यायचं नाही. मला पण ताई म्हणू नको माई फोन म्हणू सुद्धा नको. करू नको बरं. हा, मेला बाप समजून का नाही घेत मला? काला समजून घ्यायचं नवऱ्याला पाहती तू नवरा फक्त तुला कोयता कॅन्सल करत गेला तो पाहुणा आणू दे ना कोयता मी काढते ना इड कोयतावाल्या मा बापाला मारत होते काय? काय तुझं कोयतावाला मा बापाला मारू राहिले? कोणाला मा बापाला? त्या करता म्हणलं तू बारदाला पावडे बारदाला कुठं टाकला असता तुम्हाला लाजकीच आहे का? हा? कोणाला बाडदार गुंडे कोणाला गुंडा धर गे धर ठोकतोय नवऱ्याला ठोक मा बापाला मारणार हा? नाही. अगं नका ग मावर नका मारू ग. नाही, मला नाही राहायचं. अशा माणसाजवळ नका. नाही राहायचं. अहो, तो तुकडे पाडायला चालला तुम्ही काय केलं करताय? जाऊ दे चाल. गेली ना तिकडे तुला कापून टाकी अय, तू नको येऊ आता तुला पुळका नको येऊ देऊ राहतोय नवऱ्याजवळ मी चालले घेऊन माय बापाला. चाल बाई चाल. हा. आठवे हा याला चहा ढोसाच्या नरड्यात होत शको याचं नरड चांगलं नाकानं बोलू अगं. नाक करून बोलते माझ्या बापाला जेवढं हे केलं ना म्हणून नाक वर करेल. लावणारच काय आहे बोलू एवढं? लावणारच आहे मी माझं नोकरी पाणी सोडून त्याच्यासाठी घरी बसील हा, नाही तर एखादी बाई ठेवील शेवायला त्या करायला हा. परत तुला वाशी द्यायचा नाही येणार वास येणारच नाही पोकच्या पोक हा वादळ्या- तो बापा असा असताना तू पाय काय केलं असतं याचा विचार कर आधी आला मोठा नका तांदूळ आमच्या डोक्याला कोण रिकाम नाही चालले घेऊन जा जा आला मोठा चाल आईनीचा ग बाई चाल. दादा, असं हा ग बाई. काय चालतं तुमचं? दादाच्या मायाची त्याला म्हणलो ते जे नेम करून तर तो म्हणतो नाही अजून मला जिवंत तेव्हा ठेवायचंय काय ते का मडवण्याचंय का आणि तुम्ही काय ते तुमच्या नावावर केलं असतं काय जीव लावला असता काय त्याला? दहाव्याच्या दिवशी मी दारूच पाहून जाऊन नाही करणार करणार आहे अहो, तुम्ही माहिती का तुमची नियत चांगली नाहीये त्याची सगळी स्थितीवर आहे. हा. खालं किती जाणार किती खालं किती दिवस खात होता किती
हा डुस केलं माझ्या बापाला तुम्ही हा, डुस. माझी बहीण कधी नवत आली 6 महिन्यातून येत असते 6 महिन्यात त्या वर्षाने 8 महिन्याला आली. आज तरी आहे ना. तुम्ही पाणी नाही पाजू दिलं आज तुम्ही. तो जिवंत जाता ना मग तुम्ही कोयता मागावला होता पण माझा तो गेला का नशीब त्याचं जागला तो नुसती आठ नाही झाली मला एकीकडे बाप आणि एकीकडे नवरा. जावे घरात पाऊस वय काय आता मी तुला लय जीव लागलोय तुला कोणाच्या फुलावा जीव लागलोय काय नाही केलं माझ्या बापान माझ्यासाठी आज त्याच्यावर टाइम आला तर तुम्ही सगळं हे करून त्याच्यावर काय टाकलं. टाइम आलाय नाही तर काय वर्षभर एक राहिला वर्षभर तिला मला ठोपा एवढी शहाणी तर तिचं लावलं टाइम कोणालाच नको आणू रे. मग 20 टाक दिला असतं निमाने करतो आपण त्याला जेवाय लावलं असतं तू 20 टाक तिला जरा नापो का जेवाय लावायचं चाल चाल चाट व्हाय नको मागं फिरू फिरू भाऊ आता